नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो आता हा जो काही प्लॉट आहे, जुना वांग्याचा प्लॉट आहे. आणि या जुन्या वांग्याच्या प्लॉट वरती या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे छोटे पानं आणि पर्णगुच्छ तयार झालेले त्या ठिकाणी दिसतात. पर्णगुच्छ तयार झाल्यानंतर असा एक झुडपासारखा झाडाचा प्रकार त्या ठिकाणी झालेला दिसतोय. छोटे छोटे पानं त्या ठिकाणी तयार होतात. हा जो काही प्रकार आहे, ही जी काही विकृती आहे वांग्याच्या पिकामध्ये, ही विकृती म्हणजेच तुमचं त्याला लिटल लिप म्हणतात. लिटल लिप म्हणजेच छोटे पान. आणि हे तयार होण्यासाठी जी गोष्ट कारणीभूत असते ती म्हणजे आपल्या वांग्याच्या पिकावर दिसत नसणारे लीफ हॉपर्स. लीफ हॉपर्स म्हणजे तुडतुडे. या तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे फायटोप्लाझ्मा नावाचे जीवाणू हे आपल्या वांग्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी शिरत असतात. आणि त्यातून आपल्याला अशा प्रकारचे वांग्याच्या पिकामध्ये पूर्ण झाड त्या ठिकाणी पर्णगुच्छ त्या ठिकाणी झाल्यासारखं त्या ठिकाणी दिसत असतं. पर्यायीनं अशा प्रकारच्या वांग्याच्या पिकाला, वांग्याच्या झाडाला कुठल्याही प्रकारची फुलधारणा किंवा फळधारणा होताना आपल्याला दिसत नाही. ही जी विकृती आहे मित्रांनो, ही विकृती बऱ्याच दिवस आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव, ट्रिप्स असेल, पांढरी माशी असेल आणि मुख्यत्वे तुमचे तुडतुडे असतील, अशा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आपल्या वांग्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी झाल्या कारणानं अशा प्रकारचा पर्णगुच्छ हे झालेले आपल्याला आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी दिसत असतात. मित्रांनो, याच्यावरती जर उपाययोजना जर आपल्याला करायची असेल तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे एकदा का आपल्याकडं त्या ठिकाणी पर्णगुच्छ त्या ठिकाणी तयार झाले आणि छोटे छोटे पानं आपल्याला असे गुच्छा टाईप जर दिसत असतील, तर अशा वेळेस आपल्याला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना करता येत नाही. पर्यायीनं आपल्याला हे झाड त्या ठिकाणी काढून टाकावं लागतं. पण जर उपाययोजना करायची असेल तर अशा प्रकारचा आजार आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी येऊ न देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला रस शोषक किडींवरती नियंत्रण मिळवणं प्रतिबंधात्मक अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि रविराज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.